नमस्कार, आपण पाहतात थेट वार्ता। पहिल्या भागात आपण पाहिले की पावसाळ्यातील अनेक दुर्घटना या केवळ नैसर्गिक नसून मानवी निष्काळजीपणा, अपुरे नियोजन आणि वेळेवर उपाययोजना न झाल्यामुळे घडतात। आता प्रश्न असा आहे की याला जबाबदार कोण? शासन, प्रशासन की नागरिकही तितकेच जबाबदार आहेत? आज आपण याच विषयाचा सखोल विचार करूया। लोकशाहीमध्ये नागरिक हा केवळ मतदार नसतो, तर तो समाजाचा जबाबदार घटक असतो। आपण अनेकदा शासनावर टीका करतो, ही आवश्यकही आहे, पण आपण स्वतः आपली जबाबदारी किती प्रामाणिकपणे पार पाडतो? रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, थर्माकोल किंवा कचरा टाकला जातो। तोच कचरा पावसाच्या पाण्यासोबत नाल्यांमध्ये जातो, नाले तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, वाहतूक विस्कळीत होते। मग दोष काय फक्त महानगरपालिकेलाच देता येईल का? प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे, पावसाळ्यापूर्वी घरावरील धोकादायक पत्रे, सैल फलक, तुटलेल्या फांद्या यांची काळजी घेणे ही देखील सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी आहे। जिथे धोका दिसतो तिथे संबंधित विभागाला माहिती देणे हेही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा तक्रार नोंदवणे अधिक महत्त्वाचे आहे। अनेक घटना खासगी इमारतींमध्ये घडतात। जुन्या इमारतींची वेळोवेळी स्ट्रक्चर ऑडिट करणे आवश्यक आहे। पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी गटारांची साफसफाई करणे गरजेचे आहे। इमारतीतील पाण्याच्या टाक्या, होर्डिंग्स, लोखंडी पत्रे, सैल भिंती यांची तपासणी झाली पाहिजे। अनेकदा खर्च टाळण्यासाठी आवश्यक दुरुस्ती पुढे ढकलली जाते, परंतु त्या बचतीपेक्षा मानवी जीवन अधिक मौल्यवान आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या नागरिकांच्या सुरक्षेची पहिली यंत्रणा आहेत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची 100% साफसफाई झाली पाहिजे। धोकादायक झाडांची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करून आवश्यक छाटणी केली पाहिजे। धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून केवळ नोटीस देणे पुरेसे नाही, त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल्स, तुटलेले ड्रेनेज आणि पाणी साचणारे भाग यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाली पाहिजे। प्रत्येक शहरात आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणे आवश्यक आहे। जिल्हाधिकारी, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल आणि महसूल विभाग यांनी समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे। हवामान विभागाकडून इशारा मिळताच संवेदनशील भागातील नागरिकांना सतर्क करणे आवश्यक आहे। धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी, पर्यायी मार्गांची व्यवस्था, बचाव पथके आणि आपत्कालीन साधने पूर्वतयार असली पाहिजेत। दुर्घटना घडल्यानंतर बचाव कार्य महत्त्वाचे असतेच, पण दुर्घटना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय अधिक महत्त्वाचे असतात। राज्य शासनाने केवळ निधी जाहीर करून त्यांची जबाबदारी संपत नाही, त्या निधीचा योग्य वापर झाला का? कामाचा दर्जा कसा आहे? देखभाल वेळेवर झाली का? यावर नियमित लेखापरीक्षण झाले पाहिजे। जुन्या इमारतींसाठी स्वतंत्र पुनर्विकास धोरण, आधुनिक ड्रेनेज व्यवस्था, शहर नियोजन, हरित क्षेत्रांचे संरक्षण आणि हवामान बदलाचा विचार करून नवीन पायाभूत सुविधा उभारणे ही शासनाची दीर्घकालीन जबाबदारी आहे। प्रत्येक जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा दरवर्षी अद्ययावत केला पाहिजे। नगरसेवक, आमदार, खासदार यांची भूमिका केवळ उद्घाटने किंवा निवडणुकांपुरती मर्यादित नसावी। त्यांनी आपल्या मतदारसंघातील धोकादायक ठिकाणांची नियमित पाहणी करावी, नागरिकांच्या तक्रारी संबंधित विभागापर्यंत पोहोचवाव्यात, विकास कामावर देखरेख ठेवावी, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करावेत, कारण जनतेने त्यांना प्रतिनिधित्वासाठी निवडले आहे, केवळ प्रसिद्धीसाठी नाही। यामध्ये माध्यमांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे। माध्यमांनी केवळ दुर्घटनांचे थेट प्रक्षेपण करण्यापेक्षा संभाव्य धोक्यांकडे वेळेवर लक्ष वेधले पाहिजे। जनजागृती, तथ्य आधारित बातम्या आणि प्रशासनाला जबाबदार धरणे ही माध्यमांची लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आहे। जर प्रत्येक स्तरावर प्रामाणिकपणे काम झाले तर अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात। पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची वैज्ञानिक साफसफाई, धोकादायक झाडांचे नियमित सर्वेक्षण, जुन्या इमारतींचे सक्तीचे स्ट्रक्चर ऑडिट, प्रत्येक शहराचा डिजिटल पूर्ण नकाशा तयार करणे, हवामान इशाऱ्यांची प्रभावी सूचना प्रणाली, नागरिकांसाठी 24/7 आपत्कालीन हेल्पलाईन, कचरा व्यवस्थापनाची कठोर अंमलबजावणी, कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी किंवा कंत्राटदारावर कठोर कारवाई, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक संस्थांमध्ये
आपत्ती व्यवस्थापनाचे नियमित प्रशिक्षण. पाऊस थांबवणे आपल्या हातात नाही, पण पावसामुळे होणाऱ्या अनेक दुर्घटना निश्चित टाळता येऊ शकतात. त्यासाठी नागरिकांनी जबाबदार बनले पाहिजे. महानगरपालिकांनी नियोजनबद्ध काम केले पाहिजे. प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. शासनाने दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी जनतेप्रती असलेली आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. दुर्घटना घडल्यानंतर मदत करणे ही जबाबदारी आहे, पण दुर्घटना होऊच न देणे हे सुशासनाचे लक्षण आहे. पुढील भागात आपण संविधानाच्या दृष्टिकोनातून शासनाची जबाबदारी, तज्ञांचे उपाय, दीर्घकालीन नियोजन आणि प्रभावी समारोप पाहणार आहोत. पाहत राहा थेट वार्ता. धन्यवाद.